नमस्कार मित्रांनो. अमेरिकेसारखा शक्तिशाली देश नॉर्थ कोरियावर डायरेक्ट ॲक्शन का घेत नाही? ह्याचं कारण एकच आहे मित्रांनो, अण्वस्त्रे. नॉर्थ कोरियाकडे फक्त अण्वस्त्रेच नाही आहेत, पण त्यांच्याकडे मजबूत अशी डिलिव्हरी सिस्टीम आहे. ज्याच्यामुळे म्हणजेच ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्सच्या मदतीने थेट अमेरिकेच्या भूमीवर नॉर्थ कोरिया हल्ला करू शकते. आणि हीच ताकद आहे जी मोठ्या मोठ्या देशांनाही घाबरवते. मित्रांनो, तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं की भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत, तर तुम्हाला 170 किंवा 180 चा आकडा दिसेल. मित्रांनो, प्रश्न हा आहे की ही अण्वस्त्रे जर भारत एखाद्या मोठ्या संकटात अडकला तर पुरतील का? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही अशा दोन्ही प्रकारे देता येईल. ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. आपल्याकडचे काही लोक असं म्हणतील की अशा प्रकारच्या शस्त्रांचा कधीच वापर केला जाऊ नये. पण मित्रांनो, आजकालचं जगच असं आहे की आपल्याला दुसरा काहीही पर्याय नाही. मित्रांनो, माझ्या मताप्रमाणे आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढी अण्वस्त्रे आपल्या बरोबर असायला हवी. कारण जर 170 ते 180 अण्वस्त्रे पुरी असती, तर अमेरिका आणि रशियासारखे देश हजारोंच्या संख्येने अण्वस्त्रे का बनवतील? त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही शत्रू राष्ट्रावर अण्वस्त्रे डागण्याचा प्रयत्न करता, तेव्हा शत्रू राष्ट्र इंटरसेप्टर मिसाईल फायर करते. आता सध्या चाललेल्या युद्धात आपण हेच बघत आहोत. इराणकडून ड्रोन हल्ले होत आहेत, पण अमेरिकेकडनं ते ड्रोन्स पाडले जातात. तशाच प्रकारे एखादं अण्वस्त्र सहित मिसाईल जर आपण शत्रूकडे पाठवलं, तर ते सुद्धा पाडले जाऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अण्वस्त्र सहित मिसाईल जर पाडलं, तर त्या अण्वस्त्राचा स्फोट होईल. परंतु मित्रांनो, असे काही होत नाही. ते फक्त अण्वस्त्र वाया जाते. कारण इंटरसेप्टर मिसाईल हे एखाद्या गोळीप्रमाणे काम करते. ते मिसाईलच्या इंजिनचे नाश करते आणि हे जे एक्सप्लोजन होते, ते अण्वस्त्राचा स्फोट होईल एवढे ताकदवान नसते. या युद्धामध्ये तुम्ही हे बघितलंच असेल की इराणने पाठवलेल्या ड्रोन्सपैकी जास्तीत जास्त ड्रोन्स हे अमेरिकेकडनं पाडले गेले. म्हणूनच 170 किंवा 180 अण्वस्त्रांची जी संख्या आहे, ती गरज पडली तर पुरेलच असं नाही. मित्रांनो, भारताची न्यूक्लिअर पॉलिसी ही नेहमीच क्लिअर राहिली आहे. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा वापर फक्त आपण शांततेसाठी करणार आहोत आणि नो फर्स्ट यूज पॉलिसी आपण फॉलो करतो. म्हणजे भारत कधीही अण्वस्त्राचा उपयोग पहिल्यांदा करणार नाही, पण जर भारतावर हल्ला झाला तर त्याचं प्रत्युत्तर जबरदस्त दिलं जाईल. हेही तितकंच स्पष्ट आहे. पण मित्रांनो, हा अप्रोच जो आहे तो पाकिस्तानसारख्या छोट्या देशांसाठी इफेक्टिव्ह आहे. जर आपला सामना चायना किंवा अमेरिकेसारख्या महासत्तेशी झाला, तर ही परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. म्हणूनच मित्रांनो, आपल्याला म्हणजे भारताला जेवढे शक्य असेल तेवढी अण्वस्त्रे बनवणे हे नेहमीच चांगले राहील. भारताने अडचणीत पडलेल्या देशांना आतापर्यंत खूप मदत केली आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी बांगलादेशला पेट्रोल आणि डिझेल सप्लाय केले गेले. तरी सुद्धा बाकीचे देश त्यांच्या फायद्याकरता भारतावर काहीही संकट आणू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या स्वार्थाकरता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जो भेदभाव करण्यात येतो त्याच्याबद्दल मी तुमचं लक्ष आकर्षित करू इच्छितो. मित्रांनो, 1968 मध्ये न्यूक्लिअर नॉन प्रोलिफिकेशन ट्रिटी म्हणजेच NPT अस्तित्वात आली. त्यानुसार 5 देश म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चायना आणि रशिया हे बिग न्यूक्लिअर फाईट ठरले आणि त्यांनी असं ठरवलं की ते अण्वस्त्रांची संख्या वाढवणार नाहीत आणि बाकीच्या देशांना पण ही टेक्नॉलॉजी देणार नाहीत. असे असून सुद्धा मित्रांनो, आज इस्रायल आणि नॉर्थ कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत आणि स्पेशली इस्रायलची जी अण्वस्त्रांची साईट आहे त्याच्यावर IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे निर्बंध नाहीत. मित्रांनो, या NPT मध्ये म्हणजे नॉन प्रोलिफिकेशन ट्रिटीमध्ये इराणने आपले हस्ताक्षर केलेले असताना सुद्धा आपल्या स्वार्थाकरता इराणवर हल्ला करण्यात आला. मित्रांनो, अण्वस्त्र असणे ही एक गोष्ट वेगळी आहे आणि ही अण्वस्त्रे दूर अंतराच्या शत्रूवर पाठवणे ही एक गोष्ट वेगळी आहे. त्याला डिलिव्हरी सिस्टीम असे म्हणतात. मित्रांनो, भारताकडे आज अग्नी सिरीजचे मिसाईल्स आहेत. अग्नी 5 ची रेंज सुमारे 7 ते 8,000 किलोमीटर आहे. अग्नी 6 भविष्यामध्ये 10 ते 12,000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.
पण जर आपल्याला अमेरिकेसारख्या देशांना पूर्णपणे डेटर करायचं असेल, त्यांना थांबवायचं असेल, तर आपल्याला कदाचित अधिक लांब पल्ल्याची मिसाईल्स लागतील आणि त्याचबरोबर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अण्वस्त्रे पण लागतील. आता मित्रांनो, हे सगळं बोलायला जितकं सोपं आहे तितकंच करायला कठीण आहे. कारण भारताकडे पुरेसं युरेनियम उपलब्ध नाही. म्हणूनच 2008 मध्ये भारताने अमेरिकेसोबत 1-2-3 अग्रीमेंट केलं होतं. या अग्रीमेंटच्या अंतर्गत भारताने शांततापूर्ण वापराची हमी दिली आणि त्या बदल्यात NSG म्हणजे न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप कडून युरेनियम सप्लाय मिळालं. आज भारताचे 22 पैकी 14 न्यूक्लिअर रिएक्टर हे IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या देखरेखीखाली आहेत. फक्त 8 रिएक्टरच असे आहेत जे आपण न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अण्वस्त्रे बनवण्याकरता वापरू शकतो. मित्रांनो, ही जी अण्वस्त्रे आपण बनवली आहेत किंवा भविष्यामध्ये आपण बनवू, ती निश्चितपणे आपल्या स्वसंरक्षणाकरता वापरली जातील. परंतु मित्रांनो, प्लॅनिंग करून ठेवलेलं नेहमीच चांगलं. एक गोष्ट निश्चित आहे, विकसित भारत 2047 हे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर देशाला मजबूत बनावं लागेल. आर्थिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्याही. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला एनर्जी प्रोडक्शनसाठी आणि स्ट्रॅटेजिक डेटरन्ससाठी या दोन्ही गोष्टींसाठी करावा लागेल. शेवटी मित्रांनो, ताकद आणि शांती यांचा समतोल राखणं हाच भारताचा खरा मार्ग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. भारत माता की जय. वंदे मातरम. हर हर महादेव.